रसिको हो नमस्कार. गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपंकजं. गणरायाला वंदन करूया आणि आपणा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. रसिको हो, घराघरात सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. एकूणच उत्साहाचं वातावरण आहे. घरातला गणपती असो नाहीतर मंडपातल्या मोठ्या उंच मूर्ती असो, गणपती बाप्पा आशीर्वादाचा वर्षाव करतो आहे. सर्वत्र गणेशोत्सव साजरा होतोय, पण मुंबईतल्या गणेशोत्सवाची शानच वेगळी आणि लालबागच्या राजाचा थाट पाहण्यासारखा आहे. नवसाला पावतो बाप्पा. तेव्हा आता पाहूया गणेशोत्सवानिमित्त विशेष दूरदर्शन वृत्तांत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. सुखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पुरती. जय देव जय देव. रत्नाखचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋण देनु पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पुरती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरसुंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पुरती. जय देव जय देव. मुंबईचा जुना प्राचीन असा चिंताहरण करणारा पुलाखालचा गणपती, चिंचपोकळीचा चिंतामणी. चिंचपोकळीचा चिंतामणी. सन 1920 पासून भक्तीची परंपरा अखंड सुरू आहे. 100हून अधिक वर्षापासून चिंतामणी गणराय मुंबईकरांच्या मनात श्रद्धेचं स्थान टिकवून आहेत. साधेपणातही भव्यता अशी या मंडळाची खास ओळख आहे. आकर्षक सजावट, सामाजिक उपक्रम आणि पारंपरिक वातावरणामुळे भाविक दरवर्षी मोठ्या संख्येने इथे येतात. चिंता हरतो सुख देतो म्हणून प्रसिद्ध असलेला चिंतामणी भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा आणि समाधानाची अनुभूती देतो. चिंचपोकळीचा चिंतामणी साधेपणात श्रद्धेचं दर्शन घडवतो.
पुलाखालचा गणपती म्हणून दरवर्षीप्रमाणे ओळखलं जातं त्यांना. मंडळाचं यावर्षी 106वं वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही पौराणिक थीममध्ये ह्याच्यामध्ये गेलेलो आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा जो झाला त्या आधारावरती आपण या ठिकाणी हा देखावा बनवलेला आहे. चिंतामणी या छत्रपती संभाजी महाराज जसे राज्याभिषेकाच्या वेळेला सोहळ्याच्या वेळेला बसले होते तसेच चिंतामणी या ठिकाणी बसलेले आहेत. लालबागमधला गणेश गल्लीतला मुंबईचा राजा सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतोय आणि इथली मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांच्या गर्दीचा अलोट असा सागर उमटला आहे. लालबाग परिसरातल्या गणेश गल्लीतील सार्वजनिक उत्सव मंडळाचा गणपती म्हणजे मुंबईचा राजा यंदाही भाविकांच्या श्रद्धेचं मोठं केंद्र बनलं आहे. 1928 साली स्थापन झालेलं हे मंडळ मुंबईतील सर्वात जुन्या गणेश मंडळांपैकी एक आहे. लालबागचा राजा जसा जागतिक कीर्तीला गेलाय तसाच गणेश गल्लीतील हा गणपती गेली अनेक दशकं भाविकांच्या आकर्षणाचा विषय ठरतो आहे. मुंबईचा राजा प्रत्येक वर्षी भव्य मूर्ती आणि अनोख्या सजावटीसाठी प्रसिद्ध आहे. यंदाही या मंडळानं 22 फूट उंचीची भव्य मूर्ती उभारली आहे. तमिळनाडूतील रामेश्वर मंदिर हे पाहण्यासाठी इथे भक्त गर्दी करतायत. इथली मूर्ती पूर्णतः हस्तनिर्मित आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून साचा न वापरण्याची परंपरा मंडळानं जपली आहे. रामेश्वरम थीमवर सजलेला हा मंडप भाविकांना दाक्षिणात्य मंदिराच्या वास्तुशिल्पाची झलक दाखवतो आहे. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजाचं यंदाचे 98 वर्ष आहे आणि गेली अनेक वर्षाची ही भव्यतेची परंपरा आम्ही अखंडपणे चालू ठेवलेली आहे. दरवर्षी वेगवेगळी मंदिरं घेऊन आम्ही या गणेशोत्सवामध्ये येत असतो आणि यंदाच्या वर्षी रामेश्वराच्या मंदिराची एक हुबेहूब आणि अप्रतिम अशी प्रतिकृती आम्ही या ठिकाणी साकारलेली आहे. पारंपरिक पूजा अर्चा आणि धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध असलेला GSB समाजाचा हा गणपती भक्तीच्या अखंड परंपरेत GSB समाजाची गणेश मंडळं नेहमीच विशेष उल्लेखनीय ठरली आहेत. भव्य मूर्ती, सुवर्णमंडित सजावट, मंत्रमुग्ध करणारे पूजाविधी आणि आदर्श असं आयोजन यामुळे मंडळाची ओळख ही वेगळीच निर्माण झाली आहे. वडाळा येथील श्री राम मंदिर GSB गणपती 1954 मध्ये सुरू झालेला हा उत्सव
यंदा जवळजवळ 71व्या वर्षात साजरा केला जात आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे हा एकमेव मंदिर परिसरात साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव. वडाळ्याच्या श्री राम मंदिर आणि द्वारकानाथ भवन परिसरात सजणाऱ्या या मंडळाची मूर्ती भक्तांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करते. दरवर्षी इथे पारंपरिक वेदघोष, होम, आरती, भजन, कीर्तन याचा संगम घडतो. माटुंगा किंग सर्कल येथील GSB सेवा मंडळ 1951 मध्ये स्थापन झालेलं हे मंडळ आज मुंबईचा श्रीमंत गणपती म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. शाडूच्या मूर्तीला चढवलेलं सोनं आणि जवळपास चांदी याचं अलंकरण, तब्बल 474 कोटी रुपयांचं विमा कवच हे वैशिष्ट्य. मंडपात मंत्रोच्चार, पूजा, होम, भजन, कीर्तन या सुरावटींनी वातावरण भारावून गेलेलं असतं. इथं श्रद्धा आणि वैभव याचा सुरेख संगम पाहायला मिळतो. GSB सेवा मंडळ 1951 मध्ये फॉर्म झालेलं याच्यासाठी किंवा तुम्ही सांगू शकता की फॉर्म कसं झालेलं की जे मैताला वगैरे जायचं तर आमची माणसं म्हणजे आमची GSB माणसं ते एकत्र यायचे त्यावेळेला. तसंच त्याच्यातून मग विजयदशमीच्या दिवशी GSB सेवा मंडळचं फॉर्मेशन झालं. तसंच त्या फॉर्मेशनमधून मग सोशल कल्चरल ॲक्टिव्हिटीज असेल, नाहीतर चॅरिटी ॲक्टिव्हिटीज असेल तर ते करायला सुरुवात झालं. मग गणेशोत्सव असं होतं की गणेशोत्सवद्वारे सगळी माणसं एकत्र येतात. या वर्षीच्या गणेशोत्सवात तुम्ही बघितलं असेल 71st इयर आहे गणेशोत्सवाचं आणि आम्ही इकडे सगळ्या आमच्या भाविकांना आदरपूर्वक वेलकम करतो आहे. पहिल्या दिवशी जवळजवळ 12 लाख भाविक येऊन गेले. कालच्या दिवसातही जवळजवळ 6-8 लाख भाविक येऊन गेले आणि आज पाऊस आल्यामुळे थोडे कारण लोक कमी झाल्याशिवाय आज पण एक 6-8 लाख लोक येऊन गेलेले आहेत दर्शनासाठी. आणि या सगळ्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी आमच्या इकडे विशेष अन्नदान जे होतं त्याच्यामध्ये बसून अन्नप्रसाद घेतलेला आहे, महाप्रसाद, आणि त्यांना आमच्या महाप्रसादात भागीदार व्हायचा योग भेटलेला आहे. सारस्वत गणेशोत्सव मंडळ 1951 मध्ये स्थापन झालेलं हे मंडळ GSB समाजाच्या एकतेचं प्रतीक आहे. बालाजी मंदिराच्या परिसरात साजरा होणारा हा उत्सव शिस्तबद्ध आयोजन आणि आध्यात्मिक वातावरणासाठी ख्यातनाम आहे. भव्य अशी मूर्ती, पारंपरिक पूजा आणि सामूहिक प्रसादाचं वितरण आणि सर्वांमध्ये भक्तिभाव, भक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो. इकडे एक रंगपूजा म्हणून असते. रंगपूजा म्हणजे 21 पानं आम्ही देवाला वाढतो. त्याच्यामध्ये गुड पोहा बोलतो आपण, त्याचा एक प्रसाद असतो. मग इलायची केला असतो, नंतर अप्पम असतो. मग आपले जे शुगर केन त्याचं एक गाठ असते, म्हणजे त्याचा एक पीस असतो. मग विडा ठेवतो. असं प्रकारे 21 पानांचा देवाला आपण नैवेद्य ठेवतो. आणि ते नैवेद्यामध्ये 21 दीप असतात. ज्या सेवेदारांचं सेवा असते त्याची फॅमिली संकल्प करून त्यानंतर ते दीप प्रज्वलित करतात.
21 दिवा लावताना त्यांना पण मनात वाटते की आपलं एक सेवा गणपतीला आता पोचली आहे असं। अपना GSB सभा ऐसा हमारा 4-5 जगह पे ऐसा गणपति का पूजन होता है। हर एक जगह पे एक पारंपरिक सनातन धर्म का हिसाब से जो पूजा पाठ होता है, गणपति का पहला विष्णु शालिग्राम का पूजा होता है, उसके बाद महागणपति जी का उसका रोज पूजा होता है, सहस्रनामार्चन, ऐसा ही अष्टोत्तर अर्चन, ऐसा सब भगवान को जो जो पारंपरिक रूप से सनातन धर्म का हिसाब से जो पूजा विधि है उसको तंत्र सारोक्त पूजा बोलते हैं। वो सब पूजा, वो पुराणोक्त पूजा भी इधर चलते आए हैं। ये 57th ईयर है। ये हमारा एक इधर है, एक वडाला में है, एक किंग सर्कल में है, एक वाशी बालाजी मंदिर में है। इधर का एक अलग अलग एक महत्व हर एक जगह पे है। मोठमोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांसोबतच सोसायटींमध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालंय। या निमित्तानं शेजारी एकत्र येतात, सोबत सजावट, पूजा अर्चा, आरती होते आणि एकोप्याचं वातावरण निर्माण होतं। मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातून आपल्याला खऱ्या अर्थानं लोककला, भक्तीचा आणि सामाजिक बांधिलकीचा संगम अनुभवायला मिळतो। हाच या शहरातील गणेशोत्सवाचा खरा आत्मा आहे। आमचा सगळा महिलांचा ग्रुप आहे आणि आमच्या गणपतीला 25 वर्ष पूर्ण होत आहे। आणि हे सांगण्याचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या महिला सगळ्या पहिला घरी असायच्या आणि आत्ता त्या स्वतःला म्हणजे त्यांच्यातली कला, त्यांच्यातले टॅलेंट सगळे बाहेर आणतोय आणि खरंच बाप्पाच्या कृपेने ना खूप ॲक्टिव्ह झालेल्या आहेत आमच्या इकडच्या महिला। या छोट्या घरगुती मंडपातही आपुलकी, आनंद आणि एकतेचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो। या मंडळाचं यावर्षी हे 91वं वर्ष आहे। गेली 90 वर्ष ह्या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा गणपती उत्सव जल्लोषात, थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो। त्या ठिकाणी तितक्याच जल्लोषात, उत्साहात हा गणेशोत्सव आम्ही साजरा करतो। या गणेशोत्सव मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यापासून खेळ, आरोग्य ह्या सगळ्याकडे लक्ष देत असताना विशेष करून आदिवासी पाड्यातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करणं हे देखील एक मोठं समाजकार्य आमच्या मंडळाच्या माध्यमातून होत असतं। घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय। कुणाकडे 1.5 दिवसाचा, कुणाकडे 5 दिवसाचा, कुणाकडे 10 दिवसाचे गणपती बाप्पा आले। या निमित्तानं कुटुंब एकत्र येतं, जिव्हाळा, प्रेम वाढीस लागतं।
आरत्या, प्रसाद आणि एकूणच सगळं मंगलमय भक्तिपूर्ण वातावरण पाहायला मिळतं आहे. गणेशोत्सवाचा दूरदर्शन वृत्तांत आत्ता आपण पाहिलात आणि जाता जाता गणपती बाप्पाकडे एकच मागणं, आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या शुभ इच्छा पूर्ण होऊ दे, सुख समृद्धी सौख्य त्यांना लाभू दे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय देव.